हाय हॅलो नमस्कार, मी अनुज ठाकरे आणि लक्ष्मी निवास या मालिकेमधला तुमच्या सगळ्यांचा आवडता आणि तुम्हाला हवंसं असं कॅरेक्टर म्हणजे हरीश. बघा, आज माझ्या बहिणीचं म्हणजे जानूचं लग्न आहे. तर आम्ही जानूचं लग्न असं छोट्या ठिकाणी करणार नाही आहे, कारण आमचे जे जयंतराव आहे, जो जयंत ब्रो आहे, तो कमाल श्रीमंत आहे. त्याच्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की मी एक पॅलेस घेईन आणि त्या पॅलेसवर आमचा हा भव्य सोहळा असणार आहे. तेव्हा आम्ही आता पोहोचलो आहे आमच्या या भव्य सोहळ्याच्या ठिकाणी आणि तो भव्य सोहळा आम्ही तुम्हाला दाखवायला घेऊन आलो आहे. तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो तो भव्य ठिकाण, ज्याचं नाव आहे नंदमहाल. बघा, हे आहे नंदमहाल. पुण्याजवळून अतिशय जवळ असलेलं हे ठिकाण आहे. तुम्हाला सांगतो, असा एकही कोपरा नाही आहे ज्या ठिकाणी ब्युटी नाही आहे. कमालीचं इथे वेदर आहे, कमालीचं इथे सगळ्या गोष्टी आहेत. लॉन आहे, मंदिर आहे, पॅलेस, सगळ्या ठिकाणी तुम्हाला अप्रतिम असे व्ह्यूज मिळणार आहे. आणि या सगळ्या ठिकाणी आम्ही भरभरून शूट करून झालो आहे. आत्ता अजून काही शूट करणं बाकी आहे. आता तुम्हाला सांगतो, ज्या जागी आपण उभे आहोत इथे काल आमचा संगीत सोहळा झाला, जो अतिशय ग्रँजर झाला. लाईट्स वगैरे वगैरे, स्टेज वगैरे, जबरदस्त असा संगीत सोहळा झाला. तो तुम्हाला बघायला मिळणार टेलिकास्टला. तेव्हा आता हा नंदमहाल आहे. आता खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगणार आहे की अजून लग्नाचं शूटिंग व्हायचं आहे. ते लग्नाचं शूटिंग कुठे होणार आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुम्ही फक्त या. बघा, या नंदमहालच्या आतमधलं जे काही आहे ना, ते आतमधलं मी तुम्हाला सगळं नंतर दाखवणार आहे. ओके, कारण आता आतमध्ये शूट चालू आहे. पण आमचा चुडा भरणी, मेहंदी कार्यक्रम हा सगळा आतमध्ये झाला आहे. तो आतमध्ये तुम्हाला नंतर घेऊन जाणारच आम्ही. आता तुम्हाला बाहेरचं दाखवतो आधी. बघा, जो हा अख्खा परिसर आहे, हा अख्खा परिसर आमच्या जानूचा वेडिंग परिसर आहे. या ठिकाणी लग्न होणार आहे, जे अजून शूट व्हायचं आहे. तर हा सगळा तामझाम आहे, जो आता विधी वगैरे सुरू होतील थोड्या वेळाने. तर हा अख्खा एरिया लग्नासाठी आहे. अप्रतिम एरिया आहे, अख्खा लॉन आहे. रात्री जेव्हा लाईटिंग वगैरे लागतील तेव्हा फारच सुंदर दिसणार आहे हा. तेव्हा हा अख्खा एरिया तो आहे. आणि इथून या नंदमहालचा व्ह्यू बघा, एखाद्या जुन्या किल्ल्यासारखा तुम्हाला दिसेल. बघा किती छान असा फोट. आणि रात्री जेव्हा पूर्ण लाईटिंग वगैरे होते ना, तेव्हा तर अप्रतिम व्ह्यू होतो हा. तर या ठिकाणी लग्न आहे, जे अजून पार पाडायचं आहे. तर तुम्हाला सांगतो की आम्ही प्रचंड एन्जॉय करतो आहे या सगळ्या सोहळ्यात. आणि हा सगळा सोहळा आम्ही कसा पार पडला हा टेलिकास्ट तुम्हाला 27 तारखेपासून तर दिसणारच आहे. मला असं वाटतं की आपण खऱ्या लग्नामध्ये म्हणजे आपला जो रिअल लग्न असतं त्यात जशा सगळ्या गोष्टी करतो ना, तो प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षण तुम्हाला बघायला मिळणार आहे टेलिकास्टमध्ये. तेव्हा नक्की बघा. आता हा तर परिसर झाला. तर तुम्हाला आम्ही हळद, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपल्याला सगळ्यात जास्त आवडते ते हळद. कारण हळदीत आपण जो काही एन्जॉय करतो ना, तो तसा एन्जॉय म्हणजे प्रत्येकच गोष्टीत असतो, पण हळद ही एक विशेष आकर्षणाची बाब आहे आपल्यासाठी. तर मी हळदीचं ठिकाण तुम्हाला दाखवून येतो. चला. आणि आमचं शूटिंग चालू आहे, जे काही मेहनत जे सगळे लोक घेत आहेत. हा आमचा कुणाल. काय कुणाल ब्रो? आमचा DOP कुणाल. बघा किती टॉपवर आहे. म्हणजे इतकी मेहनत सगळेजण घेत आहेत फक्त आणि फक्त सगळं काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. ही आमची सगळी DOP टीम, त्याच्या मागची लाईट दादा टीम, सगळ्या गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत. कुणाल ब्रो, हा सगळा मेहनतीचा पार्ट आहे. आम्ही जे दिसतो ते यांच्यामुळे दिसतो आणि जे खूप जास्त मेहनत घेतात आमच्या मागे. आता ऑफकोर्स आम्हाला रेडी व्हायला काहीतरी पाहिजे. तर या सगळ्या आमच्या वॅनिटीज आहेत. या आमच्या वॅनिटीज आहेत ज्या आम्हाला रेडी करतात. इथे आमच्या रूम्स आहेत छोट्या छोट्या छान, आणि तिथे आम्ही रेडी होतो. आता तुम्हाला हळदीचं ठिकाण दाखवतो. बघा, या आमच्या अशा वॅनिटीज असतात. ओके, ज्याच्यात आम्ही रेडी होतो बरं का. हे बघा, तुम्ही म्हणाल फुल लाईटिंग बिटिंग. हां, माझी वॅनिटी अशीच असते, फुल लाईटिंगवाली. हे बघा, हे आमच्या वॅनिटीज आहे. इथे सगळं काही चेंज बिन आम्ही सगळं काय करतो. ओके. आता बघा, आत्ता हळदीचा समारंभ ऑलरेडी झालेला आहे, त्याच्यामुळे हे सगळं आम्ही काढलेलं आहे. पण या अख्ख्या पोर्शनमध्ये आम्ही हळदी समारंभ केला होता. आता ते सगळं काढतायत.
पण या ठिकाणी आम्ही हळदीचा समारंभ केला होता आणि खरं सांगतो जो एन्जॉय केला आहे आम्ही या हळदी समारंभामध्ये, जे आम्ही ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे आमची फॅमिली, आमचं कुटुंब किती मोठं आहे, या कुटुंबामध्ये या हळदीच्या ठिकाणी जी काही मस्ती केली आहे आम्ही ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. आम्ही म्हणजे भावंड म्हणजे सुटलो होतो अक्षरशः, कारण इतके मस्ती करत होतो आम्ही, इतकी मस्ती करतो. आणि ऑफकोर्स दिव्या माझ्या खूप जवळची आहे, कारण दिव्या आणि मी सारखे सारखे भांडत असतो, दोघेही सगळ्यात लहान आम्ही आहोत. त्यामुळे दिव्या आणि मी आमचं रिलेशनच फार गोड असं रिलेशन आहे. आणि एक ते लुटुपुटीची भांडणं आणि ते प्रेम, ते रुसवे फुगवे आमच्या दोघांच्या कॅरेक्टरमध्ये, बहीण भावामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं की आमचं कॅरेक्टर खूपच जास्त एकदम एकमेकांसोबत जुळलेलं आहे. तेव्हा आमची मस्ती ही अशीच असते. आणि तिचं लग्न आहे हे म्हटल्यावर हरीश तर धिंगाणा करणारच. ओके, तर हा पोर्शन तो आहे. आत्ता हा जो सगळा पोर्शन आहे या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ना तुम्हाला अख्खा नंदमहाल बघायला मिळेल. म्हणजे खरंच किती कमाल लोकेशन घेतलेलं आहे इथे हे तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही इकडून अख्खं लोकेशन बघितलं, जरा वर जाऊयात आपण, म्हणजे अख्खं लोकेशन आपल्याला दिसेल. हे अख्खं लोकेशन एका जागेवरून जर दिसेल तर ते या ठिकाणाहून दिसेल. हे पूर्ण लोकेशन एका ठिकाणाहून दिसतं. जो अख्खा तामझाम आहे तुम्हाला इथे दिसेल. एक ती जुन्या काळात किल्ले वगैरे असायचे ना, असा फील आहे पूर्ण हा. आणि हे राजस्थानी असं ठिकाण आहे. आणि या ठिकाणी आमच्या जयंतरावांनी आमच्या जानूचं लग्न, जानूसोबतचं लग्न, तो प्रोग्राम पार पडतोय. अप्रतिम मजा येते आहे, सगळीच खूप धमाल होतोय आम्ही. वेंकी, तर आता आमचा जो मोठा भाऊ आहे वेंकी, म्हणजे कमालच आहे. आता बिचारीचं मस्त फोटो सेशन वगैरे सुरू आहे. आणि वेंकी आमचा मोठा भाऊ असल्यावर वेंकीने खूप कामं केलेली आहे आमच्या जानूच्या लग्नात. तर वेंकी काय वाटतं या आपल्या जानूच्या लग्नाबद्दल तुला काय म्हणायचं आहे, काय बोलायचं? मुळात वेंकीचं जानूवर म्हणजे आपल्या धाकट्या बहिणीवर खूप प्रेम आहे, विशेष प्रेम आहे. त्यामुळे तो तिच्या लग्नात एवढा आनंदित आहे की त्याला काय करू आणि काय नको असं झालं आहे. तो सगळ्या प्रकारची मदत करतोय. तो प्रचंड खुश आहे की आपल्या छोट्या लाडक्या बहिणीचं लग्न होतं आहे. आणि हा सगळा तामझाम तुम्ही बघताय, ते खरोखर लग्न असल्यासारखं सगळा माहोल आहे. प्रचंड धमाल येते, मजा येते, आम्ही खूप मजा करतोय. एक महेश म्हणून तुला हे लोकेशन कसं वाटलं? मला खरंच, कारण मी नेचर लवर आहे, म्हणजे माझं गावच सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे. त्यामुळे मला हे निसर्गात असणारं हा जो महाल आहे, मला हे लोकेशन प्रचंड आवडलं. राजपूतांचं एखादा महाल किंवा एखादा किल्ला असतो त्या टाईपचं हे लोकेशन आहे आपण बघताय. तर इथे आल्या मला खूप प्रसन्न वाटलं. आणि शुद्ध हवा आणि इथला माहोल, रात्री थंडी असते मस्तपैकी, खूप मजा वाटते इथे शूट करायला. आणि आमच्या कुटुंबामधला हा पहिला समारंभ आहे जो एवढा मोठा समारंभ आहे. कारण आत्ताच थोड्या दिवस पूर्वी भावनाताईचं लग्न तुटलं होतं, त्याच्यामुळे आम्ही सगळेच नर्वस, नाराज होतो, कारण तो टप्पा पार पडूच शकला नाही जो की आम्हाला एन्जॉय करायचा होता, पण आम्ही करू शकलो नव्हतो. पण सगळी कसर आता या कार्यक्रमात भरून काढतोय. असं मला वाटतं की महेश वेंकी, असं वाटतं की एकही असा समारंभ, एखादी गोष्ट अशी नाही आहे की जी आपण सोडली आहे, की जी केली नाही आहे. कारण चुडा भरणं असू दे, मेहंदी असू दे, हळद असू दे, संगीत असू दे, जे होतं, हा म्हणजे रिअल लग्नामध्ये जे होतं ते आपण सगळं रिअल लग्नात केलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे अशी कुठलीच गोष्ट राहिलेली नाही आहे. आणि मुळात मला असं वाटतं की मी तरी बरेच वर्ष झाले, मला आठवत नाही की मी काही लग्न एखादं अटेंड केलं आहे. तर मला ना असं म्हणजे भरून पावलो मी, असं झालं. आणि त्यात मगाशी नाचलो सुद्धा. अरे ते इतकं नाचलोय, 4 वर्षांनी नाचलो मी खरंच. ते अतिथींची पंगत बसते ना, तशी पंगत. आणि काय यार, मानपान केलं आपलं, कमालच मजा आली. खरंच खूप सुंदर असा, म्हणजे मी खरंच म्हणजे हा जो महासंगम घडवून आणलाय झी मराठीने, कारण मी झी मराठीचे म्हणजे खरंच आभार मानेन. कारण ना हा महासंगम, एक तर दोन्ही टॉप लेवलच्या सिरियल, त्यांचा महासंगम तो कोणत्या लेवलचा असेल ना, हा तुम्हाला खरंच बघायला आवडेल. आणि खरंच हा महासंगम मला असं वाटतं की पहिल्यांदा असेल इतका मोठ्या प्रमाणातला, नाही का? महासोहळा आहे. खरंय. आत्तापर्यंत आपण अवॉर्ड फंक्शन वगैरे हे सगळे बघितले. आता हा एकदा महासंगम बघून बघा, मग कळेल तुम्हाला. तेव्हा असं हे सगळं लोकेशन आहे, अशी आमची फॅमिलीची मज्जा चाललेली आहे. तर
ही सगळी मजा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा 27 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत पाहायला विसरू नका पारू आणि लक्ष्मी निवास यांचा महासंगम रोज रात्री 7:30 ते 9 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त आपल्या झी मराठीवर.